नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। जे शेतकरी यावर्षी टोकन पद्धतीने लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून आपण बनवलेला आहे। तर मित्रांनो, जे शेतकरी सर्वरंब्यावर किंवा प्लेन जमिनीवर टोकन करणार आहेत त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, कारण की आपल्याला कोणत्या नंबरची व्हील वापरायची आहे आणि दोन झाडांमधील अंतर किती ठेवायचे आहे याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर 3.5 फुटाच्या सरीवर सोयाबीनची लागवड करणार असाल त्याच्यामध्ये आपण केडीएसचे वाण जसे की ध्रुवा, संगम आणि किम्या हे जर वाण लावत असाल तर आपण टोकन मशीनचे 3 दाता काढून 44 नंबरची व्हील वापरायची आहे आणि आपल्याला बियाणे जे आहे साधारण 18 ते 19 किलो बियाणे आपल्याला लागेल 3.5 फुटाच्या बेडवर। आणि जे शेतकरी प्लेन जमिनीवर टोकन करणार आहेत त्या शेतकऱ्यांनी टोकन मशीनचे 2 दाता काढायचे आहेत आणि 2 दाता काढून 44 नंबरची व्हील वापरायची आहे आणि आपल्याला बियाणे लागेल 19 ते 20 किलो। या पद्धतीने आपल्याला टोकन पद्धतीने लागवड करायची आहे आणि जमीन आपली मध्यम ते भारी असेल तरी चालते। ज्यांची जमीन एकदम हलकी आहे त्यांनी 12 पैकी 12 दाता ठेवले तरी चालते, परंतु ज्यांची जमीन थोडीशी भारी आहे आणि खताचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने त्यांनी करू शकतात अशा शेतकऱ्यांनी सर्वरंबा किंवा प्लेन जमिनीवर टोकन 2 दाता काढून आपल्याला करायचं आहे। याच्यामध्ये चांगला अनुभव आपल्याला आलेला आहे। मागच्या वर्षी आपण टोकन मशीनचे 2 दाता काढून टोकन केली होती, साधारण आपल्याला 19 ते 20 किलो बियाणे एकरी लागले होते आणि उत्पादनसुद्धा चांगले आले होते। त्याच्यामुळे माझ्या अनुभवानुसार टोकन मशीनचे कमीत कमी 2 दाता काढले पाहिजे आणि जास्तीत जास्त 3 किंवा 4 दातासुद्धा एकदम भारी जमीन असेल तर 4 दाता तुम्ही काढू शकता। धन्यवाद।